विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता चौथी विषय मराठी आणि मला शिकायचंय या पाठाचे प्रश्नोत्तर लेखन करणार आहोत. माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. पाहूया प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. स्नेहा का रडत होती? तर उत्तर, स्नेहाचे बाबा तिचे नाव 5वीत टाकत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती. अर्थातच स्नेहाचे बाबा स्नेहाला पुढे शिकू देणार नव्हते म्हणून स्नेहाला रडायला येत होते. प्रश्न दुसरा, सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? उत्तर अतिशय सोपं आहे मित्रांनो. सरपंचांनी बबलीला 5व्या इयत्तेत परगावी प्रवेश घेतला होता की जो स्नेहाचा घेतला गेला नव्हता. स्नेहाच्या बाबांनी घेतला नव्हता, पण बबलीच्या बाबांनी प्रवेश परगावी घेतला होता 5वीसाठी. मग बबली परगावी जाणार होती परंतु स्नेहा जाणार नव्हती म्हणून तिला रडायला येत होतं आणि बबलीचा 5वीत प्रवेश झाला. तिसरा प्रश्न पाहूया. मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले? उत्तर पाहूया. स्नेहाला पुढील शिक्षणासाठी तिचे बाबा पाठवणार नाहीत हे जेव्हा बबलीकडून सरपंचांना व मुख्याध्यापकांना समजले तेव्हा त्यांना वाटले की आपण सखारामच्या घरी जावे आणि त्याची समजूत काढावी. आणि यासाठीच म्हणून सरपंच आणि मुख्याध्यापक हे दोघेही सखारामच्या घरी त्याची समजूत काढण्यासाठी गेले. पुढचा प्रश्न, स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत हे तर त्यांना कळलंच होतं म्हणून त्यांनी पाठवलं नाही. पुढचा प्रश्न पाहू. स्नेहाला अतिशय आनंद का झाला? तर समजावण्यावरून. कुणाच्या? तर सरपंच आणि मुख्याध्यापकांच्या समजावण्यावरून स्नेहाचे बाबा तयार झाले पुढच्या शिक्षणासाठी. त्यांनी स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकण्याचा निर्णय घेतला, निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला. तिला पुढे शिकायला मिळणार होते यासाठी तिला आनंद झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे, स्नेहाची आई चिंतेत का पडली? उत्तर, संध्याकाळी स्नेहाची आई ज्यावेळेस शेतावरून परत आली तेव्हा तिने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून खूप रडत होती. रडून रडून तिचे डोळे देखील सुजले होते. त्यामुळे ते पाहून स्नेहाची आई चिंतेत पडली, कारण तिला भीती वाटत होती की स्नेहा एवढं कशासाठी रडत असेल बरं, का रडत असेल बरं. तोपर्यंत तिला कारण समजलेले नव्हते म्हणून स्नेहाची आई चिंतेत पडली होती. पुढचा प्रश्न पाहूया. मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले? उत्तर, मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने सांगू लागले की सखा भाऊ, तुमची लेक खूप हुशार आहे. तिने शिष्यवृत्ती परीक्षासुद्धा दिलेली आहे आणि तिला पुढे तुम्ही खूप शिकवा. तिला आत्तापासून घरी बसू नका. जेव्हा तुम्ही तिला शिकवाल तेव्हा ती स्वावलंबी बनेल. तिला स्वावलंबी बनू द्या, असे मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने सांगू लागले. कारण त्यांना खूप अपेक्षा होती. स्नेहा खूप गरीब होती परंतु हुशार होती, कष्टाळू होती आणि तिने पुढे खूप शिकावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती म्हणून ते घरी जाऊन सखारामला समजावत होते. पुढचा प्रश्न, सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले? आता सरपंच काय म्हणाले पाहूया. सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला म्हणाले की तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे, तिच्या वर्गामध्येच आहे. मी तिला 5व्या इयत्तेत पाठवणारच आहे. जसं मी माझ्या मुलीला पाठवणार आहे आडगावच्या शाळेत, तर तिथं तू तुझ्या मुलीलाही पाठव. आडगावची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावरच आहे. मग माझ्या मुलीबरोबर तुझी देखील मुलगी
एस टीमधून जाऊ शकते. एकीला दोघी सोबत होतील आणि त्या दोघी चांगल्या मैत्रिणी देखील आहेत. मग त्या दोघी सोबत जातील म्हणजे आपल्यालाही कुठल्या प्रकारची भीती राहणार नाही. तू असा विचार करू नकोस. तुला काही अडचण असेल तर ती अडचण आपण सोडूया. तिला पुढे शिकव. तू तिला आत्तापासून घरी बसवू नको, कारण तुझी मुलगी खूप हुशार आहे. माझ्या बबलीसोबत ती घरी येते म्हणून मला ती खूप चांगली माहिती आहे. त्यामुळे ती हुशार आहे. तिला घरी बसवून असं अडाण्यासारखं ठेवू नकोस, असे सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला सांगत होते, समजावून सांगत होते, जेणेकरून ते स्नेहाला शाळेत पाठवतील. पुढचा प्रश्न, सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला? शेवटी कोणता निर्णय घेतला? बघा उत्तर. सरपंच व मुख्याध्यापक यांनी समजावल्यानंतर स्नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही. स्नेहाला पुढे शिकवणार. दिवस रात्र मी खूप कष्ट करणार, रक्ताचे पाणी करणार, पण माझ्या मुलीला मी घरी बसवणार नाही. तिला खूप चांगले शिकवणार व परगावी जरी पाठवायची वेळ आली तरी तिचे शिक्षण मी बंद करणार नाही. रक्ताचं पाणी करून दिवसरात्र कष्ट करून तिला मी शाळेत पाठवणार, शिकवणार, असा निर्णय सखारामने शेवटी घेतला व स्नेहाला शाळेत पाठवायचा निर्णय त्याने घेतला. पुढचा प्रश्न, वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. चिंतेत पडणे म्हणजे काळजीत पडणे. वाक्य बनवायचं आहे आपल्याला. सकाळपासून घराबाहेर गेलेला गोटू संध्याकाळपर्यंत घरी आला नाही म्हणून आई चिंतेत पडली. असेच तुम्ही काही वाक्य तयार स्वतः करू शकता त्या वाक्प्रचाराचा वापर करून. दुसरं पाहूया. गैवरून येणे, मन दाटून येणे, ऊर भरून येणे. वाक्य पहा. आजारी असलेल्या आपल्या जिवलग मैत्रिणीला पाहून सावित्रीबाईंना गैवरून आले. मैत्रीण खूप आजारी असल्यामुळे सावित्रीबाईंना तिची दशा पाहून खूपच गहिवरून आले, म्हणजे त्यांचे मन दाटून आले, त्यांना खूप वाईट वाटू लागले. पुढचं पाहूया. डोळे पाणावणे, डोळ्यात अश्रू दाटून येणे. वाक्य. खूप दिवसांनी घरी आलेल्या सासूरवाशीण मुलीला पाहून सखारामांचे डोळे पाणावले. म्हणजे या ठिकाणी आपण त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केलाय. असे वाक्य तुम्ही वेगळेही तयार करा. अचंबा वाटणे. पुढचं. आश्चर्य वाटणे. वाक्य पहा. अतिशय लहानग्या विशूला तबला सराईतपणे वाजवताना पाहून सर्वांना अचंबा वाटला. नवलाईची गोष्ट असेल तर आपल्याला आश्चर्य वाटतं. 5. पोट तिडकीने बोलणे, मनापासून कळकळीने बोलणे. अभ्यास करण्यासाठी बाई मुलांना पोट तिडकीने सांगत असतात किंवा सांगत होत्या. पुढचं पाहूया. रक्ताचे पाणी करणे, अतिशय कष्ट करणे. वाक्य पहा. रक्ताचे पाणी करून शामरावांनी आपल्या मुलांना शिकवले. म्हणजे रक्ताचे पाणी करणे म्हणजेच काय? खूप काबाड कष्ट करणे. हे होते वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग. प्रश्न 4 हा तुमच्यासाठी आहे मुलांनो. तुम्हाला काय वाटते ते तुमचं मत त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर खूप पुस्तके पाहून बाजारात फिरताना कोणी आजारी असेल तर, झोपेत कोणी हाका मारल्या तर काय वाटेल ते तुम्ही लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा. पाहूया एक एक करून. 1. नदी सरिता. 2. सूर्य भास्कर रवी. 3. समुद्र सागर. 4. झाड तरू वृक्ष. 5. डोळा नयन चक्षु. 6. दिवस दिन. 7. रात्र रजनी निशा. 8. मुलगा तनय. 9. मुलगी तनया. 10. वारा वात समीर. 11. नवल आश्चर्य. 12. आई, आईला समानार्थी शब्द माता जननी. 13. घर सदन, अजून गृह देखील म्हणतात.
14 भाऊ बंधू. भावाला समानार्थी शब्द काय आहे? बंधू. पुढचं पाहूया आपण. आज असेच काही तुम्ही समानार्थी शब्द पाहून वाचा व त्यांचा संग्रह करा. जास्तीत जास्त समानार्थी शब्द शोधा आणि ते लिहा. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. आता विरुद्ध अर्थाचे पाहूया. डायरेक्ट विरुद्ध. रडणे, हसणे. कच्चा, पक्का. स्वावलंबी, परावलंबी. ठेंगणे, उंच. आनंद, दुःख. गावात, गावाबाहेर. वर, खाली. आत, बाहेर. वरती, खालती किंवा खाली. काळा, गोरा. शिक्षित, अशिक्षित. म्हणजे शिक्षित म्हणजे शिकलेला आणि अशिक्षित म्हणजे अडाणी. मग शिक्षित अडाणी पण येऊ शकतं, अशिक्षित पण येऊ शकतं. साक्षर, निरक्षर. म्हणजे ज्याला अक्षरं कळतात तो साक्षर आणि जो शिकलेला नाही, ज्याला अक्षरांचे ज्ञान नाही, तो निरक्षर. पुढचं पहा. हुशार, मठ्ठ किंवा ढ पण येतं. हुशार, मठ्ठ किंवा ढ. शेवटचा शब्द आहे त्यामध्ये चंचल, बधीर. चंचल म्हणजे अतिशय चपळ, असा पटापट उत्तरं देणारा आणि जो शांत शिथिल असतो त्याला म्हणतात बधीर. चंचलच्या विरुद्ध. पुढे पहा. लिंग बदला. आई, बाबा. भाऊ, बहीण. मुलगा, मुलगी. विद्यार्थी, विद्यार्थिनी. पोरगा, पोरगी. मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका. डॉक्टर, डॉक्टरीन. वकील, वकिलीन. पुरुष, महिला. गाय, बैल. ताई, दादा. मामा, मामी. म्हैस, रेडा. आजी, आजोबा. शिक्षक, शिक्षिका. शेवटचं कोंबडी, कोंबडा. अशा पद्धतीने आपण लिंग बदलू शकतो किंवा लिंग ओळखा प्रश्न असेल तर मग ज्या त्या शब्दाचा लिंग प्रकार ओळखायचा. समजा आई असेल तर ती आई म्हणतो आपण, मग ते काय होतं? स्त्रीलिंग होतं. आणि बाबा म्हटलं तर बाबांना आपण पुल्लिंग म्हणतो. नंतर मुलगा, तो मुलगा म्हटल्यानंतर ते पुल्लिंग होतं. विद्यार्थिनी म्हटलं तर स्त्रीलिंग होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण स्त्रीलिंग, पुल्लिंग ओळखा सांगितलं असेल तर ओळखायचं, बदलायला सांगितलं असेल तर लिंग आपण बदलायचं आहे. या पद्धतीने आपण या पाठावर आलेले विविध प्रश्न पाहिलेत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. प्रश्नोत्तरे लिहा.